नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय पवित्र पोर्टलवरती टीचर रिक्रुटमेंटसाठी अनाउन्समेंट झालेली आहे मित्रांनो. इथे अनाउन्समेंट दिसेल तुम्हाला. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे. आणि शिक्षक सॅलरी स्लिप प्राथमिक, उच्च माध्यमिक या चारही पदांची जी सॅलरी स्लिप आहे ना, ती मी इथे अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला हवे असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तसेच मित्रांनो, जी अनाउन्समेंट तुम्हाला मी बोललो, ती वाली म्हणजे आरक्षण रहित पदे जी आहेत मित्रांनो, 1 ते 31 मे पर्यंत अपलोड करण्याची ही अनाउन्समेंट आहे. सर्व व्यवस्थापनांना आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील नमूद करून पवित्र पोर्टल अंतर्गत जाहिराती जनरेट करण्याची सुविधा दिनांक 1 मे पासून देण्यात आली आहे. ही एक अनाउन्समेंट झालेली आहे मित्रांनो. तसेच पाहू शकताय लोकमतची न्यूज आहे. राज्यभरात लवकरच शिक्षक भरती होणार आहे. 31 मे पर्यंत सर्व जाहिराती येतील मित्रांनो. तर मित्रांनो, राज्यात लवकरच शिक्षक भरती होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी शैक्षणिक संस्थातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार 1 ते 31 मे या कालावधीत शाळांच्या व्यवस्थापनांना रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुदत शिक्षण विभागाने दिली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा गेल्या वर्षी पार पडली. परीक्षेसाठी 2,28,000 उमेदवारांनी नोंदणी केली. तर 2,11,308 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील 1,70,108 उमेदवारांनी मित्रांनो स्वप्रमाणपत्रे पूर्ण केली. म्हणजे 1,70,000 शी मतलब आहे आपल्याला. मे 2026 पर्यंत रिक्त होणारी संभाव्य पदे विचारात घेऊन भरती केली जाणार आहे. आता यामध्ये 1ली ते 12वीच्या सर्व गटामधील रिक्त पदांसाठी जाहिराती देता येतील. जाहिरात देण्यापूर्वी संस्थांना आपली बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, त्यांना आरक्षित बिंदू नामावली बनवावी लागेल. मागासवर्गीय कक्षाकडून ती अप्रूव्ह करून घ्यावी लागेल. त्यानंतर मग रिक्त पदांची माहिती ते हे करतील. ती संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना मान्यता दिल्यानंतरच जाहिरात जनरेट होईल. पण मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे, की हा तुम्हाला जो 31 मे पर्यंत हे सर्व जाहिराती जनरेट होणार आहेत. तर पवित्र पोर्टलवरती तुम्ही तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते करून ठेवा. आणि भरतीबद्दल काहीही तुम्हाला म्हणजे शिक्षकांबद्दल काहीही तुम्हाला हवे असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुम्हाला म्हणजे नक्की गाईड करू शिक्षक भरतीबद्दल. धन्यवाद.